बघूया टेस्ट कशी आहे. तो टेस्ट करतोय. कशी आहे भावा? चांगली आहे एकदम. हाय मित्रांनो, आता आम्ही बसलो एक कॅमलवरती. तर इथे सुद्धा बघा करवंद लागलेली आहेत झाडांना. इथे पण आपल्याला बघायला मिळतं आहे करवंद. नमस्कार मंडळी, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की काल अचानक ट्रॅव्हल करता करता मी आता कुठे पोचलो आहे. तर मी पोचलो आहे माझ्या गावी, म्हणजेच दाभोली वेंगुर्ला येथे. आणि कालचा प्रवास एवढा खडतर होता ना की व्हिडिओ शूटच करता नाही आला. रात्री तर एवढी रस्त्याची दैना आहे, म्हणजे मी म्हणेन की मुंबई गोवाने प्रवास करणाऱ्यांनी कसा प्रवास करावा हा मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला आहे. कारण सावर्डे चिपळूणच्या नंतर जे सावर्डे स्टेशन येतं, त्याच्यानंतर सावर्ड्यापासून ते लांजापर्यंत रस्त्याची एवढी हालत बेकार आहे की तिथे नॉर्मल गाडी ही 10 ते 20च्या वरती आपण चालवू शकत नाही. त्याशिवाय पाऊस एवढा पडतो आहे, त्यामुळे पूर्ण माती ही रस्त्यावर वाहून आलेली आहे आणि खूप कठीण होतं आहे प्रवास करणं. सो त्यानंतर आम्ही सकाळी बरोबर 6:30 वाजता इथे गावी पोचलो. पण रात्रभर ड्राईव्ह केल्यामुळे आणि ट्रॅव्हल केल्यामुळे थोडा थकवा निर्माण झाला होता. सो आराम केला आणि आता वाजले संध्याकाळचे बरोबर 3:45 आणि आपण चाललो आहे आता आपल्या गाव एक्सप्लोअर करायला, म्हणजे वेंगुर्ला एक्सप्लोअर करायला. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेंगुर्ल्यातल्या अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका. धन्यवाद. सो तुम्ही बघताय माझ्या बाजूला, तर हा सगळा हिरवा गार असा परिसर दिसतोय. आणि जास्त नाही, फक्त 3 ते 4 दिवस पाऊस झाला होता. तो पण अवकाळी पाऊस आता मे महिन्यामध्ये झाला होता. आणि त्यामुळे सगळं वातावरण बघा गावातलं कसं झालं आहे, एकदम छान असं हिरवंगार झालं आहे. आणि इथे हे आमचं घर आहे, म्हणजेच आमच्या काकांचं घर, जिथे आम्ही दरवर्षी येत असतो. आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे. थोडा पाऊस येतोय जातोय, आकाश थोडं ढगाळलेलं आहे, मध्येच उजळतं आहे. हे आमचं ब्राह्मणाचं झाड आहे, म्हणजे ज्या ब्राह्मणाची दरवर्षी पूजा केली जाते आणि सत्यनारायणची पूजा असते मे महिन्यामध्ये, जिथे फॅमिलीज किंवा मुंबईकर जे असतात हे न चुकता सगळेजण येत असतात त्या पूजेला. ते हे ब्राह्मणाचं झाड आहे. खूप जुनं आणि पुरातन झाड आहे. इथे आपली गाडी पार्क केली आहे. समोर आपल्याबरोबर पंकज आणि यशसुद्धा रेडी झालेत. सो आता आपण जाऊया वेंगुर्ला बंदर, वेंगुर्ला मार्केट, त्याचबरोबर आमचा जो सडा आहे, म्हणजे वेंगुर्ल्याचा जो सडा आमचा आहे, तिथे आपण जाऊया. आता आपण आलेलो आहोत आमच्या सड्यावरती. सडा म्हणजे जो मोकळा भाग असतो, म्हणजे त्याला आपण असं म्हणू पठार टाईप भाग असतो प्रत्येक गावाला आणि असतोच हा कोकणामध्ये, विशेषतः सडा. सो आम्ही त्या ठिकाणी आलो आहे. आणि इथे बघा हे जे सगळे तुम्हाला आता रिकामी जागा ज्या दिसतात आहे, इथे बेसिकली शेतीसुद्धा केली जाते, काही कातळ जमीनसुद्धा आहे. आणि हा जो रस्ता आहे हा सड्याला येतो आमच्या इथे. एकदम वातावरण खूप प्रसन्न असतं. आता कसं पावसाला अजून पाहिजे तशी सुरुवात झालेली नाही आहे, म्हणजे ही सुरुवात आहे. हा अवकाळी पाऊस येऊन गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल काही ठिकाणी हिरवळ आली आहे, काही ठिकाणी पाणी जमलं आहे. पण ज्या वेळेला तुम्ही गणपतीच्या टायमिंगला ज्या वेळेला याल ना, या रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला हिरवं गार असं वातावरण दिसतं आणि ते बघायला ना खूप भारी वाटत असतं. इथे आपली गाडी आपण पार्क केली होती आणि बघा किती सुंदर रस्ता आहे आणि किती आजूबाजूचं सुंदर लोकेशन आहे. हा स्वर्ग असतो, यालाच म्हणतात कोकणातला स्वर्ग. असं वातावरण आपल्याला मिळेल का मुंबईमध्ये? कुठेच नाही. एवढी शांतता, अगदी शेवट्याच्या कोपरावरून येणाऱ्या गाडीचा आवाज आणि बोलणाऱ्यांचा आवाजसुद्धा आपल्याला क्लिअर ऐकायला येतो. एवढी शांतता कुठेच नाही. अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामंसुद्धा सुरू आहेत. अनेक लोक आता या जमिनीवरती घरंसुद्धा बांधत आहे. तसं बघायला गेलं तर ही जी जमीन जी दिसते समोर, ही कातळ युक्त जमीन आहे. तर इथे शेती करू शकत नाही, तर लोक आता इथे घरंसुद्धा बांधतात आहे, कारण रोड झालेला आहे चांगला.
रहदारीचा मार्ग असल्यामुळे इथपर्यंत पोहोचणं खूप सोपं आहे. पूर्वीच्या काळात त्या सगळ्या पायवाटा होत्या. हा रस्ता पण नसेल. लोक जंगलातून म्हणजे तुम्ही जो बघता हा समोरचं जंगल तिथून वरती चालत यायचे आणि मग इथे पोचायचे. आणि जो समोरचा भाग बघताय तुम्ही आता माझ्या समोर त्याच्या पुढे आहे समुद्र. म्हणजे आपण आहोत आता डोंगरावरती आणि त्याच्या एका साईडला समुद्र आहे, एका साईडला आपलं गाव आहे. तर असं सुंदर लोकेशन आहे आपलं. तर अशा प्रकारे हा कातळ असतो सड्यावरती आणि जेव्हा पाऊस पडतो त्यानंतर या ठिकाणी असं गवत यायला सुरुवात होते. काही ठिकाणी आलं आहे, अजून काही ठिकाणी पाण्याचे धबके सुद्धा जमले आहेत. आज सकाळी आलो तेव्हा थोडा थोडा पाऊस होत होता, म्हणजे मध्येच 1-2 सरी येत आहेत. पण हवा तसा जोरदार पाऊस अजूनपर्यंत नाही आहे. पण गेल्या 5 दिवसापूर्वी जो पाऊस झालेला आहे तो खूपच भयानक होता असं काकांनी सांगितलं. तर आता आपण आलोय करवंदाच्या झाडापाशी आणि इथे बघा आपलं नशीब आहे की करवंद बघायला मिळतं आहे काय काय झाडांना. थोडी थोडी दिसतात आहे कारण पावसामुळे आय थिंक बरीच पडून गेलेली असणार आहे. आणि सीझन जो असतो याचा बेसिकली एप्रिल आणि मे याच्या दरम्यान असतो. त्यामुळे इथे बघा मला एकदम जवळून दाखवतो. सुद्धा पण करवंद आहे बघा इथे आहेत. त्यानंतर ही वरती पिकलेली आहेत करवंद. तर इथे सुद्धा बघा करवंद लागलेली आहेत झाडांना. इथे पण आपल्याला बघायला मिळतं आहे करवंद. इथे आहेत बऱ्यापैकी आहेत या झाडाला करवंद. यश आणि विहान दोघं पण खाण्याचा आनंद घेतात आहे करवंद. इथे वरती सुद्धा आहे. मुंगळे त्याच्यावर विहान. जेव्हा पण तुम्ही जंगलात येता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा पण रानमेवा दिसतो. ही बघा ही करवंदासारखी दिसणारी फळ आहेत पण ही करवंद नाही आहेत. नक्की याला काय म्हणतात मला पण माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला सुद्धा या फळांना काय बोललं जातं. अगदी करवंदासारखी दिसतात आणि जास्त प्रमाणात येतात. म्हणजे तुम्ही बघाल तर झाडाला खूप जास्त प्रमाणात लागलेली आहेत. तो आपण आता फिरतोच आहे पूर्ण या सड्यावरती आपल्या आणि बघतोय तिथे अजून आपल्याला काय काय दिसतंय, काय काय कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहे तिथे. अजूनपर्यंत करवंद आपल्याला दिसलाय. आपलं लक होतं म्हणून काजू सुद्धा दिसलाय या मोसम मध्ये. आता आपण आलेलो आहोत काजूच्या झाडापाशी. इथे काजूची अनेक कलमं आहेत आणि इथे बघाल तर यावेळेस सुद्धा म्हणजे अक्षरशः पाऊस पडायला सुरुवात झाला तरी सुद्धा अजूनही काही काजू आहेत झाडाला. आणि हे बघायला खूप आनंद होतो की या महिन्यात सुद्धा काजू दिसत आहेत. मोहर अनेक ठिकाणी जळून गेला आहे कारण पाऊस पडला आहे. ऑब्व्हियसली पाऊस पडल्यानंतर सगळे मोहर जळून जातात, पडून जातात आणि त्यानंतर मग फळ येत नसतं आणि मग डायरेक्ट नेक्स्ट इयरला आपल्याला फळ मिळतं. सो हे सगळी काजूची या ठिकाणी झाडं बघायला मिळतात तुम्हाला. अशी बरीच कलमं आहेत इथे. बऱ्याच लोकांनी लागवड केली आहे म्हणजे ज्यांच्या जमिनी आहेत इकडे त्यांनी बऱ्याच जणांनी इथे अशा प्रकारे झाडंसुद्धा लावून ठेवलेली आहेत, कलमं लावून ठेवलेली आहेत आणि त्याचं उत्पन्न ते कायम घेत असतात. खाली बघा तर सगळं गवत कसं एकदम सुख असं गवत जे की उन्हाळ्यामध्ये अगदी बघायला सुंदर वाटतं, सोनेरी सोनेरी. ते आता ते पावसामुळे त्याची हालत बघा कशी झाली. इथे सुद्धा ही छोटी छोटी आहेत. ही कलमं आहेत म्हणजे काजूचं कलम म्हणतात. रानटी काजूचं झाड हे वेगळं असतं, कलम वेगळं असतं. तर ही कलमं आहेत. या छोट्या छोट्या काजूच्या झाडांना सुद्धा आता काजू यायला सुरुवात झालेली आहे. जास्त क्वांटिटी नसते पण एवढ्या छोट्या झाडांना म्हणजे आय थिंक यांचं वय जे असेल या झाडाचं हे 3-4 वर्षाचंच असेल पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याला काजू लागतं. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वेंगुर्ल्याच्या बंदराजवळ आणि नवीनच इथे बांधलेला हा सेतू बघताय तुम्ही माझ्या मागच्या साईडला. त्याचबरोबर इथे वरळीची इथे एक मोठा पूलसुद्धा बांधला आहे जो लोकांच्या पर्यटनाचा विषय बनलेला आहे सध्या इकडे वेंगुर्ल्यामध्ये.
आणि खूप सुंदर वातावरण आहे. वातावरण बघाल तर ढगाळ झालेलं आहे, थोडं ढगाळ वातावरण आहे सगळीकडे. आणि हा समोर बघताय, हे बघा ढग कसे बघा जमलेत पावसाचे. आणि हा विशाल असा समुद्र दिसतोय, ही हिरवळ आणि हे वातावरण आहे. आणि हा जो नवीन सेतू बांधलेला आहे पर्यटकांसाठी विशेष असं आकर्षण आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये पर्यटनाच्या द्वारे वेंगुर्ल्याचा खूप असा विकास झालेला आहे. त्यामध्ये येथील लोकल बॉडीज असतील किंवा सरकार असेल यांचा खूप मोलाचा वाटा आहे या सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी. कारण जुना वेंगुर्ला मी बघतो तर एक वेंगुर्ल्याचं बंदर होतं जे प्रामुख्याने लोक तिथे व्हिजिट करायचे. पण कालांतराने हा समोर जो बघताय तुम्ही हा सेतू बनवलेला गेला आहे आणि खूप सुंदर. हा आपल्याला मुंबईमध्ये हाजी अलीमध्ये असा सेतू दिसायचा पहिल्यांदा आणि त्यानंतर आता वेंगुर्ल्यामध्ये. पण एवढा क्लीननेस आहे ना इथे, तुम्हाला कचरा अजिबात दिसणार नाही इथे. जेव्हा आपण या सागरी सेतूच्या जवळ येतो तर आपल्याला हे देव जल बांधेश्वर प्रसन्न म्हणजे कोकणात कुठेही या तुम्हाला एक विशेष गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने दिसते ती इकडची मंदिरं, इकडची श्रद्धास्थानं. सो इकडचं हे श्रद्धास्थान आहे देव जल बांधेश्वर प्रसन्न. आता आपण येऊन पोचलेलो आहोत वेंगुर्ल्याच्या त्या सुप्रसिद्ध अशा सागरी सेतूवरती. आणि इथून आपल्याला दोन्ही बाजूला सुंदर असा निसर्ग बघायला मिळतो. इथे बघा तर समोर अखंड असा अरबी समुद्र आणि या बाजूला ही खाडी किंवा छोटे छोटे नौका आहेत त्या इथे पार्क केलेल्या आहे. खाडी विभाग म्हणतात किंवा कांदळवन आहेत पुढे. अतिशय सुंदर पद्धतीने दिसतात आणि काय आखणी आहे एकूणच या सगळ्या संपूर्ण भागाची. खूप युनिक गोष्टी आहेत आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला असं गाव मिळालं आहे ज्या गावामध्ये एवढा पर्यटनाला वाव आहे आणि हळूहळू पर्यटनाच्या दृष्टीने याची प्रगती होत चाललेली आहे. आणि हा सेतू आहे, उंच असा सेतू बनवला आहे आणि त्याच्यानंतर पुढे हा दगडांचा सेतू बांधला आहे. सो आता आपण तिथे सुद्धा जातोय. आता आपण खाली उतरलेलो आहोत आणि खाली उतरून बघा तर हे मोठे मोठे रॉक्स इथे ठेवलेत आणि या रॉक्स हे आपल्याला विशेषतः मुंबईमध्ये मरीन लाईन्सला बघायला मिळतात. आणि तशाच प्रकारची एकूण रचना इथे वेंगुर्ल्यात केलेली आहे आणि सुंदर असं पर्यटनासाठी एक स्थळ निर्माण झालेलं आहे. पूर्वी फक्त बंदर होतं, मार्केट होतं, या गोष्टी पर्यटक फिरायचे. पण आता ही नवीन गोष्ट निर्माण झाल्यामुळे इथे पर्यटक खूप मोठ्या संख्येने येत असतात. आता आपण आलो आहोत समुद्रकिनाऱ्यावर आणि समुद्रकिनाऱ्यावर बघा पर्यटक आनंद घेत आहेत. लहान लहान मुलं आहेत, त्यांचे पालक असतील, सगळेजण आनंद घेत आहेत. पण हा खवळलेला समुद्र जितका दिसायला सुंदर आहे ना तितका तो खतरनाक सुद्धा आहे. सो आपल्या जे पण कोणी इथे येत असाल तर त्यांनी आपल्या लहान मुलांची काळजी घेत जा, स्वतःची काळजी घ्या आणि या सुंदर निसर्गाची मजा घ्या. यश आणि विहान आता दोघं जण पण चालले आहेत कॅमल सफारीला आणि हा कॅमल
तुम्ही बघताय हा आहे वेंगुर्ला बंदराचा भाग. म्हणजे पूर्वी इथे खूप जास्त गर्दी असायची, पण आता इथे डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. बंदर सुशोभित करण्याचं काम चालू आहे आणि मोठं करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे बहुतेक इथे पर्यटकांना बंदी आहे पुढे, पण काही लोकल मच्छीमार असतात ते इथे मासेमारी करत असतात. आणि जे इकडचं मार्केट होतं ते पण बाहेर इथे शिफ्ट केलं. तुम्हाला या ठिकाणी काही जण पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना पाहायला मिळतात. म्हणजे गर टाकून असेल किंवा जाळं टाकून. तर बरेच जण असतात या ठिकाणी जे मासेमारी करत असतात. समुद्रावर फिरल्यानंतर सगळे आता आनंद घ्यायला आले आहेत आईस गोळ्याचा, आणि त्यासाठी आपण घेतो आईस गोळा. दादा बघा आईस गोळा बनवत आहेत. कुठला हवा आहे तुला? मिक्स आईस गोळा. आपण घेतो मिक्स आईस गोळा. तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर्स आहेत इथे, कोणताही फ्लेवर तुम्ही चूज करू शकता. त्याप्रमाणे त्याची प्राईससुद्धा आहे. कोल्ड्रिंक्ससुद्धा आहेत. तो फायनली आता विहानचा आला आहे आईस गोळा, मिक्स आईस गोळा. बघूया टेस्ट कशी आहे. तो टेस्ट करतो आहे. कशी आहे बाबा? चांगली आहे, एकदम कडक. एन्जॉय भाई, तुमची खूप जाम मजा झाली आहे आमच्यापेक्षा. तोंडाला लागलं आहे बघ सगळं. आत्ता आपण आलेलो आहोत वेंगुर्ल्याच्या बंदरावर, म्हणजे वेंगुर्ल्याच्या जेटीवर. इथे पूर्वी जहाजं लागायची व बोटी उतरायच्या, पण आता कालांतराने इकडे बोटी उतरणं बंद झालेलं आहे. पण ही जेटी तशीच आहे आणि इथे डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे. वेंगुर्ला बंदर सुंदर आणि स्वच्छ बनवण्याचं काम इकडची लोकल बॉडीज करते. त्या पद्धतीने ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता इन्फ्रास्ट्रक्चर चेंजेस होत आहे हळूहळू. आणि पर्यटकाच्या उद्देशाने जर म्हटलं आपण पर्यटकांच्या, तर इथे येणाऱ्या काळामध्ये सुंदर असा प्लेस निर्माण होणार आहे, जेणेकरून पर्यटक इथे येऊ शकतात आणि वेंगुर्ल्याच्या विकासात आणखीन जास्त मदत होऊ शकते. अजूनही बरेच पर्यटक इथे येत असतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला आमचा सडा. त्यानंतर आपण गेलो होतो वेंगुर्ला बंदरावर. त्याचप्रमाणे नव्याने झालेला सीलिंगसुद्धा आपण पाहिला. पुढच्या व्हिडिओत आपण जाणार आहोत आपल्या देवस्थानाला. तो व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.